जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानर युद्धमुक्तं वीरामदुतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटधीवरत्या वरं पुण्डरीकाय धातु मुनिन्दे समागत्य तिष्ठन्तमानन्दवृन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
सप्ताहाच्या आखरीनुसार मला वाटतं आता 7वा दिवस आहे ना, अखंड हरिनाम सप्ताहाचा 7वा दिवस आहे. काळ्याची सेवा कधी? उद्या. आज काय सांगता करताना काळ्याची सेवा असते ना? नाही समजलं मला. प्रश्न असा आहे की काळ्याची सेवा कधी? म्हणजे सांगायचं विनंती प्रकरणाचा हा अभंग आहे की नाही? ज्ञानेश्वर माऊली तुकाराम वगैरे झालं सगळं की मग प्रार्थना करायची, मग पर्यावरणाकडे मागणं मागायचं. विनंती प्रकरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबा देवाकडे विनंती मागतात. जगद्गुरु तुकोबा देवाकडे इच्छा प्रकट करतात. जगद्गुरु तुकोबा एक अभंगाच्या पहिल्या चरणापासून शेवटपर्यंत जगद्गुरु तुकोबा देवाकडे मागणं मागतात की नाही? एके ठिकाणी तुकोबा असं सांगतात, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो माझ्या आई वडिलांची देवा संस्कृती, काही मागणं आमच्या संस्कृतीत बसत नाही. पण जगद्गुरु तुकोबा गाथांमध्ये 4,500 अभंगात फक्त 125 अभंग मागणी प्रकरणात आहे आणि हा अभंग विनंती प्रकरणातला अभंग आहे. सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. पण या अभंगाकडे वळत असताना संतांनी ही परंपरा आखण्यामागचं कारण असं म्हणतो, आज आपण दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये तल्लीन होत आहे की नाही? सगळ्यांना माहिती आहे अत्रि ऋषींची पत्नी अनुसया पतिव्रतेचा धर्म म्हणजे काय निश्चितपणे आपल्याला कळला तरी त्या धर्म संस्कृतीचा बोलताना ज्या अत्रि ऋषीने आणि अनुसयाने 3 देवांना एकत्रित जन्म दिला आणि तेवढंच नव्हे तर 3 देवांना अत्रि ऋषीने अनुसया सांगतील तसं वागावं लागलं. ही पतिव्रतेच्या मार्गाने धर्माची काय म्हणतात त्याला संस्कृती आहे. आणि म्हणून पतीची या म्हणतात अनुसरून जाय पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेच ती तो पतिव्रते जायचं व्रतार प्रमाण अम्मा नारायण कैशा परी. अभंगाकडे वळण्यापूर्वी मार्गाने पतिव्रतेचा धर्म लागतो. खऱ्या अर्थाने ज्यांची पत्नी संसारात धर्मशील निघाली, ज्यांची पत्नी आचारशील निघाली, त्यांचा संसार सुखद झाला, त्यांचा संसार यशस्वी झाला. अपेक्षा माझी मागणी एवढीच आहे, हीच अभंगाच्या पूर्वार्धात सांगतात. फक्त मागणी हीच आहे. कोणती मागणी? फक्त सांगतात उत्तरला जन्मोजन्मी तुझा दास. तेव्हा जेव्हा जेव्हा मी जन्म घेईन, जेव्हा जेव्हा मला पुन्हा पुन्हा जन्माला टाकशील तेव्हा देशील, तर फक्त मी तुझा दास आणि दासच बनू. बस. दास म्हणजे काय? सेवक. दास म्हणजे काय? नोकर. किंवा इकडच्या बाजून सांगायचं दास म्हणजे सून. सून व्हायला कोणाला आवडत नाही का? सासू झालं की जरा बरं वाटतं. पण दिवस बदलून जातात, तो अधिकार त्यांनाही येतो. पण तुकोबाला म्हणतात सेवक होणं कोणाला आवडत नाही का? दासत्व निकट हनुमंत पे केले म्हणून देखील रामचरण. प्रभू रामचंद्रांचे चरण पाहण्यासाठी उघडून आपली छाती पतिव्रतेच्या धर्माचं पालन करणारा सीतामाईने हनुमंतरायांना विचारलं, रात्रंदिवस चिंतन तुम्ही करताय, प्रभू रामचंद्र कुठे आहे? हनुमंतरायाने मागचा पुढचा विचार केला नाही. छाती उघडून राम लक्ष्मण सहित सीता दाखवणारे हनुमंतराय त्याला म्हणतात दास. आई वडिलांचा सेवक बनणे, सासू सासऱ्यांची सेवा करणे याच्यापेक्षा दुसरा कुठलं दासत्व भक्तीत मोडत नाही. आणि तुम्हाला एक सांगित, काही करता नाही आलं तरी चालेल. प्रमाण आहे. तुकामाने उचित राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. काही चांगलं करताना आले तरी चालेल, पण पुन्हा तरी वाईट चिंतन करू नका. विठ्ठल
वारी चुकून येते हरी. पंढरीचा वारकरी म्हणजे काय सांगू तुम्हाला. एक कपाळाला गंध लावणं, गळ्यात 50-60 माळा घालणं, है की नाही. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या डोक्यात, आपल्या डोक्यात म्हणजे वारकरी नाही. फक्त नाम विठोबाचे आणि वाचे ना सेवी. आणि जगात असंख्य संप्रदाय, की कोणत्याही संप्रदायाविषयी बोलत नाही, पण जगात साधू संतांनी ज्याला श्रेष्ठत्व दिलं त्याला पंढरीचा वारकरी. तुकोबाराव सांगतात होईन भिकारी पंढरीचा वारकरी. आम्हाला सुद्धा असे बघितले ती काली बॅग अडकवताना बघितली ना कोणी. नशीब माझं मला त्या काय म्हणतात काय वाटत तुमचा आमचे थांबलेले नदीच्या पलीकडे ना दरवाटण्यावर दोघे जण भेटले म्हणून, नाही तर इथं मला शोधायला तुम्हाला अजून 2 तास गेले. तसं मी कोणाला सध्यासाठी दिसत नाही. आता गाडी थांबवून विचारणं कुठे काय तर अजून मला पर्याय द्यायचा आहे. नशीब थांबलो नाही काय. आपल्याला जायचं कुठं पंढरीचे वारकरी. वारकरी म्हणजे काय की नाही, पांढरे कपडे घातले, वरती सदरा आणि मग पेटा आणि मग टोपी. कोणाच्याही अंतःकरणाला धोका पोचणार नाही, कोणाच्याही अंतःकरणात दुखापत होणार नाही, असं वागणं त्याला वारकरी म्हणतात. पंढरपूरला जाऊन किती वेळा डोकं ठेवा, काय बदल होणार नाही. म्हणून तुकोबाराव श्रेष्ठत्व त्या वारकऱ्यांना देतात, है की नाही. पंढरीचे वारकरी त्या अधिकारी मोक्षाचे. पुढे सांगतात मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगे तैसी. तुका म्हणे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय. अरे आमच्या घरात नोकरीसारखी कामाला येते त्याचं नाव आहे मोक्ष. आम्ही त्याची सुद्धा परवा करत नाही, हे काय. नाही ते काय मिळेल तिकडे वारकरी बोलतात. प्रमाण आहे जो विनताला हरी चरणी तो कोणाचा नवे ऋणी. जेवी मिळता लवण पाणी अभिन्नपणे समर्थे. वारकरी त्याला म्हणतो. नाही तर मोठे घडल्यावर तर सलाम टाकायचं आणि छोट्या माणसाला विचारायचं ना, असा वारकरी नाही. जो विनताला हरी चरणी तो कोणाचा नवे ऋणी. जेवी मिळता लवण पाणी. पाण्यामध्ये मीठ टाकावं किंवा मिठात पाणी टाकावं, वेगळं करता येत नाही. त्याला प्रक्रिया करावी लागते, है का नाही. तसं पाण्यामध्ये मीठ मिसळून जातो किंवा मिठाने पाणी एकरूप होते, तसं भगवंताकडे एकरूप होणे त्याचं नाव वारकरी. पंढरीचा वारकरी आणि तुझी वारी चुकवून येऊ नको. 4 वारे काय महिना वाऱ्या करतात, 15 वाऱ्या करतात, 15 दिवसाची वारी काय कायम पंढरपूर मध्ये राहतात. प्रत्येक एकादशीला वारी. वारी म्हणजे काय की नाही. तुकोबाराव म्हणतात मला ती वारी चुकून देऊ नको. पंढरीचा वारकरी वारी चुकवून येते हरी अजून मला देवा. जर काय देशी संगती 2 आहेत, एक सुसंगत आणि एक कुसंगत. संगत जशी घडवाल तसं त्या संगतीचा फळ आपल्याला मिळतो. तुकोबारांच्या संतांची संगत कधीच वाया जात नाही. प्रमाण आहे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐका. पंढरीचे वारकरी सदा नाम घोषो तरी हरी कथा तेरी सदा चित्ता समाधान. अरे ज्याला देवाचं नाव घेता येत नसेल त्याला संत म्हणून गेल्याचा अधिकार नाही. म्हणून तुकोबाराव सांगतात इथं, आहे काय. मी जेव्हा वारकरी जेव्हा मला काय संगत देशील तिसरा जर नाही. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाल किंवा संत संगे सर्व काळ. मी असाही म्हणालो अखंड प्रेमाचा कल्लोल असंही असेल. माझा काही तेवढा अभ्यास नाही, मी काही जास्त पुस्तकं वाचलेली नाही. जे काय असं बदल असू शकतो. कारण काय म्हणतात ते गाथा
लोकांनी लिहिले आहे का नाही? लेखक अनेक आहेत. अक्षरात बदल होऊ शकतो पण अर्थात बदल नाही. आणि अक्षरात बदल करण्याचा अधिकार आपल्याकडे ज्यांचं त्याने बघायचं. तुकोबरावांचा संतांची संगत मला दे, कारण संतांच्या संगतीतच सदा आनंद आहे का नाही? तुम्ही म्हणाल कसला आनंद आहे, काय आहे का नाही? हे सुख पाहता जवळ एवढे, दुःख पर्वता एवढे आहे का नाही? सर्व सुखाची आशा केला. सुखासाठी महात्म्याला चिंतन करणे संतांचा धर्म नाही. आणि तुम्हाला अजून एक मोठी सफल भाषा सांगतो. तुकोबारा म्हणतात निशिदिनी हाची धंदा गोविंदाचे, म्हणजे आमचा धंदा आहे. पण काही लोक धंद्याचा धंदा करतात. नाही समजलं? काही लोक आमच्याकडे धंद्याचा धंदा करतात. त्याच्या गळा माठ असतो अथवा नसतो आहे का नाही? म्हणून तुकोबारा म्हणतात मला संतांची संगत दे, कारण त्यांच्या संगतीत अखंड प्रेमाचा सुकाळ आहे. चांगले दिवस चांगला सुकाळ आहे का? आम्ही खातो आनंदाचे लाडू. संतांच्या संगतीत आम्ही काय खातो तर आम्हाला आनंदाचे लाडू खायला मिळतात कुठे? कुठल्या बाजारात मिळतात? संत सज्जनी मांडली दुकान, ती दुकानं संतांनी मांडलेली तिथं आनंदाचे लाडू मिळतात. तुकोबारा पुढच्या ज्ञानोबा सांगतात सर्व सुखाचे आगर तिथं एक सुख नाही. सगळ्या सुख जर कुठं असतील तर तिथं ज्याचं नाव संतांची संगत. कधीही तुम्ही जावा, संतांची संगत महात्म्यानं वाया जात नाही. बाकी काही करा, बाकी किती उद्योग करा. एखाद्या मुलग्याला तुम्ही खूप शिकवा हे का नाही, पण त्याला अभ्यासच केला नाही तर डिग्री पाठवा, नाही तर डिप्लोमाला पाठवा. काय अजून अनेक काय त्याच्याविषयी बोलत नाही. अजून आताच सांगताय आपण कदाचित त्याने अभ्यास केला नाही म्हणजे शाळेत कोणत्याही पाठवा, केजी पासून इंग्लिश मीडियम आहे अजून काय असतील आहे का नाही, पण त्याने अभ्यास करायला पाहिजे ना. म्हणून तुकोबारा संतांच्या संगतीतला हा जो अनुभव आहे, हा जो अभ्यास आहे, तो कधीही महात्म्यानं वाया जात नाही. म्हणून संतांची संगत नेण्याचा संत तरी कुठे ओळखायचे? मगापासून मी तेच सांगतो, ऐका जरा पुढं. शेत पीत नगे वक्र ज्ञान विज्ञान शास्त्र नित्य उपासक वक्त त्यासही माझा हरी देई. ते कोणाला देतो? पांढरे कपडे घातले म्हणून देतो असं काय नाही. तांबडे कपडे घालून भिरतात म्हणून त्यांना देतो असं नाही. सततम कीर्ती यंतो मा यतन तस्य दृढ होता नमस्ते चित्रिय भक्ता नित्य युक्त उपासते नित्य नेम नामे हरिपाठ ते पाणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया नाम संत तेती संत त्यांचा ध्यास ते रात्रंदिवस माझ्या पांडुरंगाचं चिंतन करतात. पांडुरंगाविषयी त्यांच्या मनात कुठली देवता उद्भवत नाही. एक गारो आम्ही विठोबा. तुकोबारा म्हणतात एवढा त्यांचा दृढ विश्वास आहे. ते संत मगापासून मी ते सांगते ते संत नव्हे. म्हणून तुकोबारा म्हणतात मला संतांची संगत घडू दे, कारण त्या संतांच्या संगतीत अखंड प्रेमाचा सुकाळ आहे. मग शेवटच्या सत्रात चंद्रभागे स्नान तुका मागे इच्छित दान. आता मागणी पर अभंग कळलाय का नाही? मगापासून विनंती म्हणतोय, पण आता शेवटच्या देवा चरणाकडे वळल्यानंतर तुकोबारा दान मागतात, तुकोबारा मागणी मागतात. याचा अर्थ अभंग मागणीवर प्रकरण आहे काय? आणि म्हणून तुकोबारा म्हणतात देवा चंद्रभागेत मला स्नान घडू दे. आता चंद्रभागेत तरी काय आहे का नाही? तिथं 250 तीर्थ एकादशीच्या रात्री 12 वाजता चंद्रभागेत स्नान करायला येतात आणि तिथून पवित्र होऊन जातात. मग आपण सगळ्या तीर्थात स्नान करतो. एवढं महत्व चंद्रभागेत आहे. फक्त त्याची एक नदी राहते, तिचं नाव आहे अवंतिका. अवंतिका नावाची नदी 250 मध्ये 249 नद्या दर एकादशीला रात्री 12 वाजता चंद्रभागेत स्नान करतात. तिथं पवित्र होतात चंद्रभागेत. मग आपल्या आपल्या जागेवर जातात. एकच नदी अशी राहते, तिचं नाव आहे अवंतिका. आणि मी काय वाचलेलं नाही, त्या बाबांकडून मला समजलं एकच नदी आहे तिचं नाव अवंतिका. आणि ती नदी आहे ना, ती कर्णाने आपल्या समाजासाठी ठेवलेली आहे. तिथं कर्णासारखा दानसूर तिथं कोण नाही, म्हणून कर्णाने ठेवले. ती फक्त चंद्रभागेत येत नाही. बाकी सगळ्या नद्या
चंद्रभागे स्नान करून पवित्र होतात. म्हणून चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला चित्त म्हणजे काय हात पाय कान नाक डोळे पाय काय नख बिका असलं काय अवयव नाही, पण तो चित्त आपल्या देहामध्ये आहे. आई सांगते की नाही लेकरांना, बाळ्या चित्त ठेवून अभ्यास कर. बाळ्याला नाही सांगतो, बाळ्या म्हणतो आई काय टेन्शन घेऊ नको, प्रत्येक परीक्षेत मी फसच येतो. आणि 12वीची परीक्षा संपली की बाळ्या तिथंच फसतो. विनोदाकडे जायचं नाही. चंद्र तुका मागे चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान. तुकोबा म्हणता देवा मला एवढं दे, बाकी संतांची संगत तिथं प्रेमाचा सुखात मग नामाचं चिंतन घडतं. मग मला पंढरीचा वास दे, मग चंद्रभागे स्नान करू दे. आणि मग चंद्रभागे स्नान केल्यानंतर एवढीच मागणी माझ्याकडे आहे देवा, अभंगाच्या पहिल्या चरणापासून शेवट चरणापर्यंत तुकोबा मागणी मागतात. म्हणून अभंग मागणीपर प्रकरणात आहे. अभंग मागणीपर प्रकरणातला घेण्यामागचं कारण आता जागृता दिवस आहे. फक्त एकादशी नसल्यामुळं माफी मागून सांगतो, 12च्या पुढे जाता येणार नाही. दंड काय, एकादशी असते ना तुम्हाला 4 वाजवली असते. लाईट जाणार नाही, 4 वाजता म्हणायची ना, आता दिसत नाही जवायचं. मला मोठा टेन्शन आता असतो. प्रकरणात लाभाने जगद्गुरु तुकोबाला सुद्धा थोडासा आता पर्याय देतो आहे का नाही. तो पर्याय देणं अत्यंत गरजेचं. मला वाटतं एक गाव आहे ते मोरवडे आहे ना, 2 महिन्यापूर्वी मोरवड्यातून मला फोन आला होता. महात्म्यांचं नाव सांगितलं, राग नाही ना तुम्हाला. त्यांना फोन नंबर तुमचा उदय साळुंके यांनी दिला. त्यांचं नाव काय तरी मला आता आल्यानंतर समजलं. तसं मी चेहरा पासून मी लगेच सांगतो मला कोणती का त्यांना बरोबर म्हटलं, तुमचा फोन होता का ते म्हणाले बरोबर आहे. आदवडे नावाचे ग्रस्त होते 2 महिन्यापूर्वी, ओळख नाही, मला त्याने कधी पाहिलेली नाही आणि तुम्ही सुद्धा मला पाहिले नाही का नाही. असा अनोखा माणूस आहे. बाकी तुम्ही पावडर आणलीत काय जरा, मला तसा विषय होता की तुम्ही येताना काय करा, पावडर लावा. म्हणलं चालेल, पावडर नाही भेटली तरी टेन्शन घेऊ नका, मी वेळेत पोहोचेल. वेळेत पोहोचण्याचं काम केलं. काय असं प्रवास करत आलो. तिथं एका ठिकाणी काय म्हणतं जन्म काळाचं कीर्तन होतं. तिथं सप्त्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी असतो. पण तुमची सगळी मागणी न बोलवता किंवा न बघता तुम्ही एवढा माझे सर्वांनी विश्वास ठेवलेला आहे की नाही. पण तेवढा विश्वास ठेवण्या इतपत मी ज्ञानी नाहीये. माझा अनुभव तेवढा कमी नाही. सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवतो, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन दिलगिरी करतो की तेवढा अनुभव माझ्या आई वडिलांनी दिलेला प्रसाद आहे की नाही तेवढं तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केले. हे गाव आहे, मी मागाशी बोलतो मोरवणे आणि वाडीचं नाव आहे जांभूळवाडी आहे की नाही. इथं सगळे महात्मे आले, आमच्या परशुरामातून काय लोक आले, कॉलेज बाकी माझे सगळे सहकारी आले. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना काय करतो, आनंद अभिवादन देतो. बाकी त्यांची नावं घेत नाही. हे आमचे जड्यात महाराज आले, असे सगळे त्यांच्याबरोबर अजून 4-5 जण आले आहे का नाही. असं या सगळ्यांना महात्मा पायावर डोकं ठेवतो, प्रभूच्या चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल अभंगाच्या पर्यायाकडे वळणार आहे. बरोबर 10 वाजून 10 मिनिटं झालेले. दादा बाबा कीर्तन किती वाजेपर्यंत सांगायचं त्या स्पीडने किंवा त्या काय म्हणतो अंतर टाळण्याचा प्रयत्न करतो. जे तुम्हाला झोप नाही येईल आहे का नाही, 7 दिवसाचं जागरण आहे का नाही. जो महाराजांनी नुसतं कीर्तन सांगितलं उपयोगाचं नाही का नाही, त्याला कीर्तन म्हणावं आहे का नाही. चुकली या पुत्राची शुद्ध वार्ता, जेने सादरे ऐके माता तेने सादर हरिकथा सार्थकता परिसावी है का नाही. एखाद्या आईचं छोटं लेकरू चुकलं जत्रेत, है का नाही, तर ती आई जेवण का हो का कीर्तन आहे केलं
ती म्हणेल माझं लेकरू कुठे आहे, त्याच्यासाठी तिचं जसं लक्ष चित्त त्याला म्हणतो आपण खार उडते आकाशी, तिचं चित्त पिळावाशी. माऊलीचे चित्त फक्त आपल्या लेकराकडे असतं. भगवंताकडे लक्ष केंद्रित करणं एवढ्यासाठीच कीर्तन आहे. बाकी कीर्तनचा उद्देश काय नाही. तेवढंच काम करणार आहे. तुम्हाला एका माणसाला जर झोप आली तर कीर्तन संपवून ठेवणार नाही का नाही. पण तुम्हाला हसत पण ठेवणार नाही. कारण कीर्तनात जास्त हसायचं नसतं. हसला नाही माहिती तुम्हाला. काय काय माणसं उगाच हसतात ते आयुष्य गमावून बसतात. म्हणून आलो की माणसाकडे कधी हसायचं नाही. तुम्ही जर हसलात तर आपलं आयुष्य गाळून बसाल. म्हणून हसायचं नाही चिंतनात. असं चिंतन करण्याची गरज का आपल्या मानव जातीला म्हणून ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे का. ते का मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशील आहे की नाही. करून एक वेळ माझ्या ठाई सगळी मनुष्य जात एकच आहे की नाही. म्हणून ज्ञानोबरा म्हणतात एका मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशील, ज्यांचा स्वभाव आहे की भगवंताचं भजन करणं हा मानव जातीचा स्वभाव आहे. मग जन्मामाजी ब्राह्मणपण वेळी वेदशास्त्र संपन्न न करता भज भागवत भजन अचूक पतन तयारी कोणत्याही वर्गात या. आता मनुष्य जाती एक हायस्कूल आहे आणि हे वर्ग आहेत ना, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वंशी हे वर्ग आहे. 8वी अभंग 10वी अभंग हे काय वर्ग आहेत. तसं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र बोलू काय माफी मागून 450 जाती फक्त महाराष्ट्रात आहेत. साधू संतांनी फक्त एकच ज्ञानोबरांच्या ऐका होती. एका मनुष्य जात सकळ ते स्वभावता भजनशील मनुष्य जातीचा स्वभाव आहे. आणि त्या स्वभावाला अनुसरून भागवतामध्ये नाथ बाबा म्हणतात जन्मामाजी ब्राह्मणपण तेही वेद शास्त्र संपन्न न करता भगवत भजन अचूक पतन दयाशी. ब्राह्मण कुळात जन्माला या आणि अजून कोणत्या कुळात जन्माला या पण भजन केलं नाही तर तुम्हाला मुक्ती नाही भेटत. म्हणून तुकोबरा म्हणतात तुका म्हणे येथे भजन प्रमाण अरे काय थोरपण चालावे तरी फुकटचं मोठेपणा कशाला पाहिजे. काय करायचं भजन म्हणता येत नसेल अरे टाळ वाजवून येत नसेल आहे की नाही. म्हणून संतांचं प्रमाण आहे कीर्तन चांद होय अंग हरी रूप. तुम्हाला एक भागवतातला अजून एक कोणी सांगू. ते दर्भ आहे ना दर्भ माहिती आहे का. ब्राह्मण लोक पिंडावर ठेवतात. मग काय होतं दर्भ अशुद्ध होतो आणि पिंड शुद्ध होतो. दर्भ ओली आहे. दर्भ पिंडावरती ठेवल्यानंतर दर्भ अशुद्ध आणि पिंड शुद्ध आहे का नाही. मग पिंड अशुद्ध शुद्ध झाल्यानंतर दर्भ अशुद्ध झाल्यानंतर तो पुन्हा कोणत्याही कार्यासाठी वापरायचं नाही. काय म्हणतात त्याला दर्भ. काही ठिकाणी आपण जातो की नाही शेवटच्या पिंडाला स्पर्श करायला कावला आला नाही. आज नशीब तुमचा कावला तरी आलाय नाही. हे कधी तुम्ही ऐकलं ते कावला नाही बघितलं तुम्ही. म्हणजे लाजायचं काय कारण. तो पांढऱ्या रंगाचा कावला नाही कधी बघितला. पिंडाला स्पर्श केल्याशिवाय पिंड पावन होत नाही आहे का नाही. इथं सांगतात कुळामध्ये कोणत्याही जन्माला या भजन केल्याशिवाय मुक्ती नाही. आम्हाला येते भजन प्रमाण काय थोरपण चालावे ते आहे का नाही. फुकटचं मोठेपणा काय घ्यायचं कामाचं नाही. म्हणून संत सांगतात एक वाक्य नीट ऐका आहे का नाही. ज्ञानोबरानंतर संजीवन समाधी नाही. संत का सांगतात ऐका. ज्ञानोबरानंतर संजीवन समाधी नाही. तुकोबरानंतर सदैव वैकुंठ गमन नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य नाही विठ्ठल. अभंग आपलं नाही, अभंग तुकोबारांचे, गाथा त्यांचा, ज्ञानेश्वरी त्यांचे, पुराण त्यांचे, शास्त्र त्यांचे, वेद निर्मित त्यांचे, आपलं काय आहे? म्हणून वेदामध्ये महात्मानो काही काही विधी सांगितले. जरा सांगतो तुम्हाला, एक वाक्य आधी सांगतो, मग वेदातलं विधी सांगतो तुम्हाला. दुसरं वाक्य महात्म्यानं असं आहे, अरे आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, अजूनही तसाच आहे माझ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा दरारा. पोट भरतायत ना, त्यांची पण पोट अजून भरली नाही. शिवाजी महाराजांच्या नावावरती पोट भरत आहे. राजाने काय केले हे अजून त्यांना कळलंच नाही, की नाही? एक अजून वाक्य सांगतो महात्मानो, काय धर्म संस्कृती. सिंदखेड नावाचा राज्य आपण ऐकले कधी? त्या सिंदखेड नावाच्या नगरीमध्ये एक यादव, ज्याचं नाव आहे लखोजी यादव. लखोजी यादव हे कोणाचं नाव आहे माहिती आहे? जिजाऊ मातेच्या वडिलांचं नाव आहे. काही तुम्ही शाळेत जाता ना, मी काही शाळेत नाही गेलोय. लखोजी यादव, त्यांचे 4 मुलगे आणि 1 कन्या. तिचं नाव आहे जिजाऊ. जिनं छत्रपती शिवरायांना जन्म दिला, ती राष्ट्रमाता जिजाऊ. तिचे वडील लखोजी जाधव, सिंदखेड नगरी. 4 मुलगे. 5वी मुलगी झाली तेव्हा हत्तीवर बसून साखर वाटणारा महाराष्ट्रातला एकमेव राजा आहे, त्याचं नाव आहे लखोजी यादव. आपण मुलीला जन्म दिल्यानंतर काय करतो? धन्यवाद मी तुम्हाला देतो ज्यांना 2, 3, 4, 5 मुली आहेत ना, त्यांच्यासारखा भाग्यवान कोण नाही. आणि मी ते शास्त्राने वेदाशिवाय बोलत नाही, आधी नीट ऐका. आणि ज्यांना 2च मुलगे आहेत त्यांनी समजून जायचं आपली धडकत काय चांगली नाही. आपण ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो ना, मुलग्यांवरती, तेच मुलगा आपल्याला घरातून बाहेर काढण्यासाठी समर्थ असते. कन्यांच्या बाबतीत बोलू, मुलींच्या बाबतीत बोलू. जगात वडिलांची काळजी घेणारी जर कोण असेल पत्नीपेक्षा, तिचं नाव आहे मुलगी. जर वडील आजारी असतील आणि जर जेवत नसतील, खात नसतील, मुलगी कॉलेज वरून आल्यानंतर दप्तर ठेवायच्या अगोदर विचारते कोणाला? आईला. आईच म्हणतात ना इकडं, काय ठिकाणी ढम मग काय बोलतात, मला बी त्यातलं काय समजत नाही. पण आईला विचारत, आई एकमेव चौकशी करणारी बाबांची, बाबाने काय केलं दिवसभर? आई म्हणते काहीच नाही. 2-3 वेळा ती फेरी मारते. नशीब कोरोनाचा बाई वाढला आणि पत्नीचं नातं तुम्हाला लक्षात नाही. बरे केले देवराया, कोरोनातून वाचलो. भजन सोडा, भेटायला पण आले नसते. जेवण पत्नीला भूक लागली, पतीला भूक लागली तरी त्या एवढ्या मोठ्या याच्यातून ताट फेकून देतो पत्नी. आता मुलीचं मी सांगतोय, एकच अशी काय म्हणूया जात आहे, वडिलांसाठी, आपल्या बापासाठी देहाचा प्राण ओवाळून टाकेल, म्हणून तिचं नाव आहे मुलगी. आई बापाला धक्का पोचणार नाही, त्यांच्या जीवनाला काय म्हणा पाचर फुटणार नाही, असं कधी वागू नका. विचारून जा, म्हणजे शाळेत जा आणि विचारून जा कॉलेजला आणि
आल्यानंतर आई बाबांना आलोय म्हणून सांगत जा विठ्ठल